रत्नागिरी शहरातील मिऱ्या भागात भूमिगत केबल आणि स्ट्रीट लाईटच्या कामात झालेल्या कथित निकृष्ट दर्जाच्या कामाविरोधात ग्रामस्थांनी महावितरण कार्यालयावर विराट मोर्चा काढला। या मोर्चात महिलांची उपस्थिती विशेष लक्षणीय होती। महावितरण आणि खासगी ठेकेदार कंपनीने सुरक्षेच्या निकषांकडे दुर्लक्ष करून भूमिगत केबल टाकण्याचं काम केलं असून अनेक ठिकाणी केबल अतिशय कमी खोलीवर टाकण्यात आल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। तसेच फीडर आणि डीपी परिसरातील मुख्य विद्युत वाहिन्या उघड्यावर असल्याने नागरिक आणि जनावरांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे असा आरोप देखील करण्यात आला। या संदर्भात ग्रामपंचायत मार्फत वारंवार पाठपुरावा करूनही दखल न घेतल्याने संतप्त ग्रामस्थांनी महावितरण कार्यालय गाठले। यावेळी महिलांनी मुख्य प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन करत अधिकाऱ्यांशी थेट चर्चा करण्याची मागणी केली। परिस्थिती तणावपूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी केली। त्यानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी मोर्चेकऱ्यांचे निवेदन स्वीकारून येत्या बुधवारी मिऱ्या येथे प्रत्यक्ष पाहणी करण्याचे आणि निकृष्ट कामाची तपासणी करून आवश्यक उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले। या आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले असून कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। दरम्यान निकृष्ट कामाबाबतचे आरोप हे आंदोलक ग्रामस्थांनी केलेले असून त्याबाबत महावितरणकडून सविस्तर भूमिका समोर आलेली नाही। 2023 पासून आम्ही ह्या लढ्याला सुरुवात केलेली आहे। आता 2026 आले तरी आमच्या मागण्या काय पूर्ण होत नाहीये। जुने डीपी परत डीपी मुळे अन्न जनावर मेले। आता फक्त महावितरण वाले माणूस मरतं कधी हे वाट बघतात। म्हणूनच सांगतो आमच्या मागण्या पुरा करा, नाहीतर खुर्च्या खाली करा। म्हणून हा थोडा मोर्चा आलेला आहे एमएससीबी वर। मागण्या मान्य नाही झाल्या तुमचं काय पुढचं दिशा काय असेल? आम्ही आमच्या मागण्या होईपर्यंत आज आम्ही इथेच बसून राहणार। हा पूर्ण अजून गाव येणार आहे, त्यांना हे मागण्या पूर्ण करायलाच पाहिजे। आणि आमच्या होती ती पहिली स्ट्रीट लाईट पुन्हा चालू करून द्यावी त्यांनी। नको तो लादलेला काय आमच्यावर लादलेला उगाच तरी वर भूमिगत लाईनीचा आमच्या ज्या पहिल्या लाईनी होत्या ना त्याच द्या चालू करून। मी जाधव अधिकारी अभियंता महावितरण रत्नागिरी। आता मी 1 जून 2026 ला मी इथे जॉईन झालेलो आहे। बरोबर। आता काय झालं की तुमचं जे पत्र परवा जे आलं होतं ते मी 2-3 दिवस आता मंडणगड आणि इकडं आपल्या दापोली या ठिकाणी जास्त पडझड झाल्यामुळे मी तिकडे होतो। मी आज सकाळीच इथं आलो। सकाळी आल्याला तुमचं पत्र मला मिळालं, परंतु 11 वाजल्यापासून आमची VC अजून चालू आहे। मी आता दुसऱ्या माणसाला तिथं अपॉइंट करून मी आता बाहेर आलेलो आहे तुमच्या याच्यासाठी। तर तुमचं काय असेल ते प्रॉब्लेम मला सांगा आणि जे काही तुमच्या मिऱ्याचे त्या ठिकाणी स्ट्रीट लाईटचं जे काम आहे त्याचं आत्ताच मी जरा सकाळी 5 मिनिटं रिव्ह्यू त्याचा घेतलेला आहे की अजूनही मला त्याच्यातलं डिटेल अजून मला कळलेलं नाही की तोपर्यंत 1-2 दिवस मला द्या। आम्ही ते डिटेलमध्ये आम्ही सगळं त्याच्यामध्ये काय तुमचे प्रॉब्लेम आहे, तुमचे प्रॉब्लेम काय आहे, प्रॉब्लेम सगळे आम्ही ते समजावून घेतो। परत एकदा मीटिंग तुमचे 5 लोक आमच्याकडे द्या, त्या पद्धतीनं आपण एक मीटिंग परत अरेंज करूया आणि त्या मीटिंगमध्ये आपलं जास्तीत जास्त तुमचे प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह होतील त्या पद्धतीनं आपण बघूया।